नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवराई तालुक्यातील खळेगाव या ठिकाणी आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की खळेगावमध्ये गेल्या 1.5 वर्षापासून जानकी साहेब गोशाळा या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि या गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष धर्मराज भाऊ आयर आहेत आणि अक्षरशः हा परिसर दुष्काळग्रस्त म्हणून पाहिला जात आहे आणि चारा उपलब्ध नाही, काही नाही आणि जवळपास 400 गायी या गोशाळेमध्ये आहेत. बिकट अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि गेवराई मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर महाराज वाघमारे यांनी या गोशाळेला भेट दिलेली आहे आणि जवळपास 10 टन चारा त्यांनी या ठिकाणी गोशाळेला दान केलेला आहे. महाराज, काय सांगाल, 10 टन तुम्ही चारा आज गोशाळेला दिलेला आहे? सर्वप्रथम या ठिकाणी आल्यानंतर लोक म्हणतात स्वर्गात गेल्यानंतर जो आनंद मिळतो, आपण काय स्वर्ग पाहिला नाही, पण आज या गायीच्या रूपाने मला इथं स्वर्गाच्या म्हणजे आठवण झाल्यावानी वाटते. कारण एवढ्या 400 गायी, आपण एक गाय जर सांभाळायची म्हटलं तर शेतकऱ्याच्या जीवावर येतं. आयुष्यभर तिचं दूध खायचं, पण म्हातारपणी तिला सोडून द्यायचं, ही परिस्थिती शेतकऱ्याची आहे. पण आज 400 गायाचं संगोपन करणं आणि एवढ्या सदृढ गाया आहेत, स्ट्रॉंग गाय दिसतात एवढ्या, अशा गोशाळेत मला तर इथं आल्यानंतर मी धर्माभाऊला 2 वेळा म्हणलो, अहो घरची गाय अशी नाही राहतो. हां, एक गाय पाळायची म्हटलो तर एवढी ताजी तवानी गाय राहत नाही आणि तुम्ही 400 गाया एवढ्या ताज्या तवान्या ठेवल्यात आणि ह्या गाया म्हणजे वय झालेल्या गाया आहेत, म्हाताऱ्या गाया आहेत. त्या काय नाहीतरण्या नाहीत एवढ्या ताज्या दिसायला, पण त्या म्हाताऱ्या गाया एवढ्या ताज्या तवान्या ठेवणं म्हणजे स्वतःला त्याच्यात सकाळ संध्याकाळ वाहून घेणं आहे. याच्यात त्यांच्या डोक्यात एवढा व्याप असताना या गावचे ते माजी सरपंच आहेत, पुन्हा सोसायटीचे चेअरमन होते, त्याचप्रमाणे आता शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष आहेत. समाजकार्यामध्ये त्यांचा चांगला सिंहाचा वाटा आहे. मी त्यांना बऱ्याच दिवसापासून पाहतो आहे आणि त्यांनी मला आमचे सहज बोलता बोलता विषय निघाला. बीडला गेल्यानंतर चाललो होतो आम्ही आणि मला म्हणले आपल्याकडे गोशाळा आहे. मी म्हणलं कशासाठी तुम्ही गोश एवढा मागायला लागले? तर ते म्हणले आपल्याकडे गोशाळा आहे, 400 गाय आहेत. 400? म्हटलं 400 गाय, मला जरा थोडं वाटलं, पण ते म्हणले आहे. त्यांनी फोटो वगैरे दाखवले. म्हटलं आपण एक दिवस मदत करू, म्हणलं चारा देऊ गोमातेला. कारण काय आहे, जन्माला आल्यानंतर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम बीज वाढाय वया नाम. जिथं जर धर्म वाढत असेल, गायीच्या रूपाने जर धर्म वाढत असेल, कारण आज भारत देशामध्ये कुठेतरी एक गाय आहे, कुठेतरी एक पतिव्रता आहे, म्हणून हा धर्म टिकून आहे. म्हणून अशी गोमातेचं महत्त्व आहे भारतीय संस्कृतीमध्ये. स्वतःच्या आईचं जसं प्रेम असतं तसं गाईचं बी आपल्यावर प्रेम असतं. फक्त एकच आहे की तिला वाचा नसते. आता माझा एक छोटासा मुलगा आहे 5 वर्षाचा, आमच्या गावाकडे गेला का तो नेहमी मला म्हणतो आपल्याला गाय गेवरायला. मी म्हणलं आपण घेऊ, कारण गाईचा लळा आपल्या मुलाला जर लागला तर ही एक संस्कृतीशी आपण बांधित राहतो, संस्कृती चांगली होती. म्हणून धर्माभाऊनी या ठिकाणी 400 गाया 1.5 वर्षापासून, आता 1 वर्ष तर कुणी मदत केली नसन. कारण लोक काय आहे, तुम्ही पुढं व्हा, त्यांचे पाय कसे खेचिता येतील याच्यासाठी काही दिवस लोक प्रयत्न करत असतात. पण त्या टप्प्याच्यावर आपण गेल्यानंतर मग लोक कुठंतरी आपला विचार करत असतात. धर्मभाऊ 1 वर्षभर तर लोकांनी तुमच्या गंमतच पाहिली असेल, पण एका वर्षाच्या नंतर लोकाला वाटलं असं ना आता ह्यो कटळत नाही, ह्यो खंबीर आहे, तिथून पुढं लोकांनी तुम्हाला सहकार्य करायला सुरुवात केला असं. आणि आपल्या देशामध्ये भारत ही एक सांस्कृतिक देश आहे, धार्मिक देश आहे आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून गायीवर लोकांचं प्रेम आहे. बरेचशा हातपुढं आले सामाजिक लोकांनी, त्यांना आजही मदत करतात, कालही केली. आणि आज मला वाटलं की जिथं गाय आहे तिथे आपण गेलं पाहिजे. म्हणून आज मी या ठिकाणी 10 टन चारा या गोमातेसाठी दिलेला आहे. कारण ते देणं माझं कर्तव्य आहे. दिला म्हणजे काय, त्याच्यात काय लय मोठापणा थोडाच आहे. हां, आणि अनेक शेतकऱ्यांनी ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी गोमातेसाठी जर 1 दिवसाचा चारा दिला तर त्यांच्यावर जे ताणतणाव आहे, हां, की हे आपण का केलं, याच्या कधी कधी माणसाला खेद निर्माण होतो
खेद होतो की काही नसताना आपल्याकडं सगळं काही आहे, गाडी आहे, घोडी आहे, सगळं आहे, संपत्ती आहे, मग याच्यात का पडलो बा आपण, असं कधी कधी करताना वाटतं माणसाला. पण नंतर जेव्हा ताण होईल त्यावेळेला माणूस विचार करतो की आपण याच्यात पडायला नव्हतं पाहिजे. असं त्यांच्याही मनाला वाटत असेल की आज अनुदान नाही, पैसा तर लागतोच. बरं इथं गाय आता त्यांनी खाटकाला विकणं आणि हे विकणं वेगळे आहे का? हां, या गाया त्यांना सोडून देता येतात का? त्यांचं पालन पोषणच करणं आहे त्यांना अनुदान येऊ सर अजून 1.5 वर्षे. मग आता 1.5 वर्षात ते एकटे पुरू शकत नाही. नव्हे एकाल्याचा खेळ म्हणून या मेळ जमविला किंवा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, जे संतांनी सांगितलं की एक कोणतं काम करायचं म्हटल्यानंतर ते एकल्याच्याने होऊ शकत नाही. जर सगळे अदृश्य हात जर याच्यात सामील झाले, अनेक हात जर इथं आले, तर हे मातेचं जे कार्य आहे ते 1.5 वर्ष कुंकडं निघून जातील हे यांनासुद्धा कळणार नाही. आणि त्यांना एक आनंद जे त्यांच्या डोक्यात आता मनस्थिती थोडी ही झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांना वाटत नाही गड्या या जगामध्ये, या भारत देशामध्ये गोमातेवर आणि माणसावर प्रेम करणारीही लोक आहेत. म्हणून मला सगळ्यांना सांगायचं आहे की अनेक लोकांनी जर अशा गोमातेला सहकार्य केलं, आपण जर दवाखान्यात गेलो 2 दिवस जर आजारी पडलो तर 50-60 हजार रुपये बिल मोकळं होतं. मग ज्याच गोमातेच्या आशीर्वादाने जर आपल्याला जर चांगलंच आयुष्य भेटत असेल तर खर्च करायला काही अडचण नाही. आणि माझ्या जीवनामध्ये मला अनुभव आहे, आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल कुठं कुठं मी सहकार्य करतो, पण मला कमी कधी भगवंतानी पडून दिलं नाही. माझ्याकडे काही नाही, कधी कधी मला डिझेल टाकायला गाडीला पैसे नसतात, पण त्या भगवंताने आता मला पेट्रोल पंपच दिला. त्याचं काय खरं देवा शपथ, 6 वर्षाखाली मला गाडीला पेट्रोल पगार जर झाला तर मी गाडी बाहेर फिरायचो, नाही तर गाडी लावून ठेवायचो घरी. आज भगवंतानी गाडीला पेट्रोल म्हणजे पंपच दिला डायरेक्ट. तर आज मी कीर्तनाला गेल्यानंतर काही ठिकाणी फुकट कीर्तनं करतो. लोक मला म्हणतात अरे मला डिझेल दिलं आहे, गाडी दिली, मग मला शरीराला बोलायलाच काय हां. म्हणून असं सहकार्य करणं गरजेचं आहे. म्हणून आज या ठिकाणी मला एवढा आनंद वाटला की आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंद. इथं आल्यानंतर या जानकी साहेब गोशाळेत आल्यानंतर एवढा आनंद वाटला. आणि हे तर झालीच मदत, पण मी धर्माभाऊ अजून एका महिन्यानी मदत करणार आहे. कारण जिथं चांगलं आहे तिथं मदत केली पाहिजे. आमच्या चकला आंब्याच्या गोशाळेला बी आता या 2-4 दिवसात आपण त्या ठिकाणी त्यांची खूप नाजूक परिस्थिती आहे, त्यांचं कुटुंब तिथं राबतंय एवढी परिस्थिती आहे. पण आता ते काय असतंय धरल्यावर सोडता धरल्यानंतर सोडता येत नाही. माणसाची किती हाल होती काय एवढं सोपं नसतं आहे. पण चला ते होत असतं, भगवंत करून घेत असतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण, काय टेन्शन घ्यायचं नाही. 100% अनुदान येईल. एक दिवस असा येईल जे लोक तुम्हाला नाव ठेवत होते ते लोक इथं बघायला येतील, असे विश्वाराकडे प्रार्थना कर. महाराज तुम्ही अनेक गोशाळेला भेट दिली असेल, या गोशाळेमध्ये इतर गोशाळेमध्ये काय फरक जाणवला आपल्याला? मला जमीन आसमानचा या ठिकाणी फरक वाटला. कारण मी आल्याच तुम्हाला काय म्हणलो, एवढ्या गायी ताज्या तवान्या गोशाळेतल्या असूच शकत नाहीत. पण माझ्या लक्षात आलं की धर्माभाऊचा स्वभाव स्वतः बी खर्च करण्याची त्यांची दानत आहे. आणि त्यांच्यासोबतचे जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, काही समाजसेवक आहेत, तेही रोज या ठिकाणी मदत करत असावा. आणि यापुढंही अनेकांनी मदत करावा, गोमातेसाठी मदत करावा. म्हणून बरं, तुम्ही आता दानशूर मंडळीसाठी काय आवाहन करतात? नाही, दानशूर मंडळीला मी आवाहन करेन, जे दानशूर आहेत त्यांना सांगायची गरज नाही. व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला जर गेलं तर ते दुसऱ्या दिवशी यांना फोन करतात आम्हाला मदत करायची. दानशूरांना आणि समाजकार्य करणाऱ्याला सांगायचीच गरज राहत नाही. त्याच्यामुळं आपली आजचं हे पाहिल्यानंतर मला तरी वाटतं उद्या 2-4 तरी फोन त्यांना येतील की आम्हाला चारा वाटप करायचं, असा माझा अनुभव. ओके, धन्यवाद. तर या गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष आहेत धर्मराज भाऊ या ठिकाणी. भाऊ, सध्या या परिसरामध्ये पाऊस पडलेला नाही, पेरण्या देखील झालेल्या नाहीत, चारा उपलब्ध नाही आणि जवळपास आपल्या गोशाळेमध्ये 400 गायी आहेत. कशा प्रकारे संगोपन सुरू करले आपण? आज या ठिकाणी महाराजासारखे परमेश्वर महाराज वाघमोडे असे माझ्याकडं समाजकार्यात आम्ही 25 वर्षापासून सोबत आहेत. आणि त्या माझ्या मित्रपरिवाराने मला आजपर्यंत तारलं. मी काही एवढा मोठा नाही, हे 400 आणि 300 जनावरं सांभाळणार होते.
या ठिकाणी मला त्यांचे नाव घ्यावं वाटते. अजय भैया मोठे असतील, ॲडव्होकेट निलेश माळवे असतील, संपत आप्पा असतील, अडीच एकर ऊस दिला त्यांनी. माझे भाऊ आहेत ते. म्हणजे तुम्हाला सांगतो, आता महाराज आहेत, श्रीकांतजी सानप साहेब असतील, आता ताईच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे 2 दिवस का भागाना. मला सांगा, महाराजांनी दिला 10 टन चारा, 4 दिवस भागले का नाही. 365 मधले 4 दिवस गेले. कमी झाले ना ते माझ्या म्हणजे रोजचे 10,000 मी आणू शकत नाही. मी एवढा काही मोठा नाही. म्हणून आज ह्या ठिकाणी आप्पासारखे असतील, म्हणजे दानसूर हे बाळासाहेब आहेर आहेत, ह्यांनी 3 टन एक दिवशी चारा दिला पावसात. म्हणजे असे भरपूर माझ्या गावातून बी भरपूर मला सहकार्य करणं असं नाही. बरं, आपण सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहात, मग आपल्याला वेळ कसा भेटतो गोशाळेचं म्हणजे हे संगोपन करण्यासाठी? माझे लहाने बंधू आहेत बाळासाहेब आहेर म्हणून, ते सगळं नियोजन करते. रात्रंदिवस 1.5 वर्ष झाला तो इथं झटतोय. म्हणजे एक प्रामाणिक देखभाल. आणि इथं आलं ना, मला वाटतं वृंदावनमध्ये गेलो होतो आपण. सकाळी उठलो ना, असं इतकं प्रसन्न वाटते. आणि त्यातून आर्थिक सोर्स नसन आपल्याकडं आणि पैसा जात असन, पण वरचा बघतोय, प्रामाणिक ते वरचा बघतोय, त्याला त्यांच्या लक्षात येतं की काय चाललं आहे म्हणून. कधी तर असं वाटतं डिझेलला बी असे 10 रुपये राहत नाहीत. आपण 10,000 घालतो तर 500 रुपये गाडीला डिझेल नाही. मग आज परिस्थिती म्हणजे निघून जाईल माझ्या हिशोबाने तरी. 1.5 वर्षात आपलं 3 वर्ष झालेत आता अनुदानाला. म्हणजे अनुदान नाही, म्हणजे 1.5 वर्ष राहिलेत. ते 50 रुपये दिले तर ठीक आहे, त्यांचं कुठंतरी फुल नाही फुलाची पाकळी भागन नंतर 4 वर्ष. किती लोक काम करतात त्या ठिकाणी? त्यांचं पगारीचं कशी व्यवस्था झाली होती आपल्याकडे? 25,000 रुपये द्यावं लागतात महिन्याला त्यांना एका जोडीला. तर 2 जोड्या आहेत आपल्याकडं. 50,000 रुपये त्यांचे कॅश जातात. तुम्ही चारा टाका किंवा नाही, त्यांचे महिन्याला त्यांना 50,000 रुपये. पाणी पिण्यासाठी विकत घेण्याची वेळ आली, मग आता 400 गायांना पाणी कसं प्रकार उपलब्ध होतं या ठिकाणी? ह्या ठिकाणी सगळ्या विहिरी आटल्या. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती झाली ह्या सर्कलमध्ये, चकल्याम्बा आणि धोंडराई सर्कलमध्ये, इकडला भाग एवढी म्हणजे प्यायला अक्षरशः ह्यांच्या गोमातेच्या आशीर्वादाने एक बोर आहे, तो सांगण्यावर चलतो आहे, त्याच्यावर भागतं आहे. कधी मग परिस्थिती जर निघलं नाही पाणी तर बाहेरून संपत आप्पाचं ट्रॅक्टर आहे, ते ट्रॅक्टर आणून आम्ही पाणी देतो. काय आव्हान करतात शेवटी दानशूर मंडळींना? मी ह्या ठिकाणी एवढंच म्हणेन, हे पहा, मला परवा दिवशी महाराज म्हणले हे 50,000 रुपये. काय महाराज म्हणलं 50,000 रुपये देतात तुम्ही त्यांच्या मुखात, माझ्या हातात तुम्ही 50,000 रुपये देऊ नका. तुम्ही डायरेक्ट रोख रक्कम तुम्ही नाकारली, नाकारली. मी 10 रुपये कोणाच्या हात नाही लवित. तुम्हाला काय चारा द्यायचा असेल त्यांच्या मुखात घाला. ह्यांच्याकडून 50,000 घेतले आणि 10 रुपये तिकडे खर्चिले तर मला पाप येते, लक्षात ठेवा. म्हणून मी त्यांना ह्या ठिकाणी आलो, त्यांनी डायरेक्टली समोरच्या याला मारले आणि चारा इथं टाकला. चारा तर कुठं जाणार नाही, चारा तर त्यांच्या मुखात जाणार आहे. ही परिस्थिती आहे. काय सांगाल, 400 गायात कशा प्रकारे या ठिकाणी सांभाळ तुम्ही पाहिलंच आहे, कशा प्रकारे सांभाळ झालेला आहे आणि आपली काय इच्छा आहे का या ठिकाणी? 400 गायी आहेत. अगोदर मला वाटतं 200 होत्या. त्यावेळेस भाऊ म्हटले मला की भाऊ तुमच्या ज्याने काही ॲडजस्ट होईन का? तर मी म्हटलं भाऊ आपल्याकडे ऊस आहे म्हटलं, तर घेऊन जा म्हटलं, पोरांना पाठवून द्या. तर त्यावेळेस मी ऊस दिला होता 3 टन. पण आता त्यांच्याकडे गाईचे प्रमाण वाढलेलं आहे. 400 गाई झालेल्या आहेत आणि आत्तापर्यंत त्यांना जेवढं ॲडजस्ट झालं त्यांनी बाहेरून म्हणजे गोळा खाल्लं समजा. पण आता त्यांच्या पदरूनच जवळपास टाकावं लागतं. 90% त्यांना पदरूनच टाकावं लागतं. 10% देते समजा, समाजकार्य करतं आहे कोणी. आणि आज हे एवढं करणं एवढं सोपं नाही आहे. पण त्यांना एक आवड लागली. त्यांच्याकडे पहिली एक चारा छावणी होती 2019ला आणि 16 आणि 19 2 वेळेस त्यांनी चारा छावणी चालवली. त्याच्यानंतर त्यांना ती आवड जाणवली की बाबा आता मला हे काम करायचंच जनावराचं. त्यापासून त्यांना एक काहीतरी समजा अनुभव आला, काहीतरी त्यांना समजा त्याचा चमत्कार घडला समजा. आणि ह्या हिशोबाने त्याने ते गोशाळा आता चालू केली. आणि त्यांना ते आता सध्या त्यांच्या पदरूनच हे करत आहेत. त्यांचे बंधू आहेत बाळासाहेब आहेर, आणि ते पण शब्दाच्या पुढे जात नाहीत त्यांच्या. आतापर्यंत तो माणूस पण पूर्ण शेतीचं काम हँडल करून, त्यांना 8 ते 9 एकर जमीन आहे, पण सगळं जमिनीचं काम करून जनावराचं काम करून तो सगळं हँडल करतो आहे. सध्या गडी आहेत त्यांच्याकडे 3-4. आणि खरंच त्या माणसाचं काम म्हणजे आश्चर्यचकितच आहे. कारण एवढं हँडल करणं सोपं नाही. घरी जर 2 गाई असल्या ना तर शेण काढायचं आणि एवढं बाहेर घरचं गाईचं बघून बाहेरचं समाजकार्य करणं एवढं सोपं राहिलेलं नाही आहे आणि होत नाही आहे. पण ते करतात, त्यांनी ॲडजस्ट होतं आहे. आणि खरंच हे ॲडजस्ट होण्याची त्यांच्याकडे क्षमता वाढावी आणि त्यांना कुठंतरी ह्याच्या रूपी आशीर्वाद भेटावा, एवढंच बोलून माझे थांबतो. हे शेतकरी आहेत, जवळपास 2.5 एकरमधला ऊस त्यांनी या गोशाळेला चारा म्हणून दिलेला आहे. काय सांगाल तुम्ही, 2.5 एकर ऊस स्वतःचा या ठिकाणी चारा उपलब्ध करून दिलेला आहे?
सर्वप्रथम आमचे बंधू धर्मराज भाऊ आहेर यांचे आभार मानतो की आसपासच्या ग्रामीण भागातल्या ज्या गायी खाटकाला जात होते ते शेतकरी आता विकीत नाहीत, ते इथं आणून सोडतात. आमच्याच गावातल्या जवळपास 100 गायी आहेत इथं आमच्याच गावातले. तर असं वाटलं बा आता इतकं मोठं ते कार्य करतात, मग आपल्याच्याने फुल नाही फुलाची पाकळी, चला काय लई किती नुकसान होईन आपलं, पण हे नुकसान नसतं, हे पुण्य असते. हां, हे प्रत्येक शेतकऱ्याने फुल ना फुलाची पाकळी आहे गोमातेला दान करावं, माझी अशी इच्छा आहे. हां. आपण पाहिलेलं आहे प्रत्यक्षात या ठिकाणी खळेगाव आहे गेवरा तालुक्यामध्ये आणि चकलांबा सर्कल आहे आणि या सर्कलमध्ये अक्षरशः 2-2.5 महिने झालेला आहे. पावसाने दांडी मारलेली आहे. शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील झालेल्या नाहीत आणि विहिरी कोरड्या पडल्यात, बोर कोरडे पडलेत. शेतकऱ्यांना पिण्यासाठी सुद्धा ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आणि अशा परिस्थितीमध्ये धर्मराज आहेर या ठिकाणी 400 गायींचा सांभाळ करतात. या ठिकाणी चारा उपलब्ध नसल्यामुळं काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातला आत्ताच पाहिलं आपण 2.5 एकर शेतीमधला ऊस मोडून चारा या ठिकाणी उपलब्ध केला आहे. आपल्या गेवराई मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर वांगमडे यांनी देखील या ठिकाणी 10 टन चारा या ठिकाणी आज गोशाळेला दिलेला आहे. असे विविध या ठिकाणी शेतकरी आहेत आणि महाराष्ट्रातून आता दानशूर मंडळींनी या ठिकाणी चारा देण्याचं सुरुवात केलेली आहे. जवळपास 1.5 वर्ष झालेलं आहे. धर्मराज आहेर हे स्वखर्चाने जवळपास 400 गायींचा सांभाळ करत आहेत आणि अक्षरशः या ठिकाणी येऊन पाहिल्यानंतर गोशाळा असतात कसे आणि या ठिकाणची गोशाळा आहे कशी या ठिकाणी आल्यानंतरच माणसाचं समाधान होत आहे. या ठिकाणी आत्ताच महाराजांनी सुद्धा या गोशाळेचं कौतुक केलेलं आहे आणि विशेष म्हणजे संस्थापक अध्यक्ष आणि त्यांची जी या ठिकाणी देखरेख करणारा जो परिवार आहे त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मी सुद्धा संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून दानशूर मंडळींना आव्हान करेल की आर्थिक मदत न करता या गोशाळेला सुरुवातीला भेट द्यावी आणि येथील वातावरण कशा प्रकारे गोशाळेचा सांभाळ होतो आहे हे पाहूनच आपण गायींना चारा उपलब्ध करावा. मी मुख्य संपादक हुमरे बापूसाहेब, धन्यवाद.